इक्वेशन्स ऑफ मोशन पार्ट 4. पार्ट 4 मध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट पार्ट 3 मध्ये आपण काय शिकलो याची क्विक समरी. मी या पॉइंटवरती इतका स्ट्रेस का देतोय त्याच्यामागे एक खूप फंडामेंटल रिझन आहे. कारण इक्वेशन्स ऑफ मोशन इज दी फर्स्ट थिंग जिथनं सायन्स आणि मॅथ्सचं तुमच्या सिलेबसमध्ये इंटिग्रेशन व्हायला सुरुवात होते. याआधी पण थोडेसे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स तुमच्या सिलेबसमध्ये आले आहेत, पण ते खूप बेसिक होते. दिस इज द पार्ट व्हेअर द ट्रान्झिशन हॅपन्स व्हेरी व्हेरी क्विकली. आणि इथे बरेचसे विद्यार्थी या सगळ्या कन्सेप्ट्समध्ये खूप जास्त कन्फ्यूज होऊन जातात आणि तिथनच ते सायन्स पासून थोडे थोडे दूर जायला लागतात. आणि त्यामुळे मी इतका स्ट्रेस देऊन हे इक्वेशन्स तुम्हाला फंडामेंटली समजून देण्याचा प्रयत्न करू शकतो. जे इक्वेशन तुम्हाला फंडामेंटली जर समजले तर इथून पुढच्या जर्नी मधले जे काही मॅथमॅटिकल इक्वेशन तुमच्या सायन्सच्या सिलेबसमध्ये येणार आहे ते तुम्ही खूप इझिली समजून घेऊ शकणार आहात. तर त्यासाठी मी यावरती इतका स्ट्रेस देतोय. गोइंग बॅक टू समरी, आपण फर्स्ट पार्ट मध्ये बघितलं होतं की ऍक्सिलरेशन म्हणजे काय असतं, इज अ चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. आणि म्हणजेच ऍक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवाइड बाय, आणि याच्यावरच आपण डिराइव्ह केलं होतं v इज इक्वल टू u प्लस at. सेकंड पार्ट मध्ये आपण बघितलं होतं डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एव्हरेज वेलॉसिटी इनटू टाइम, दॅट इज डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय s. एव्हरेज वेलॉसिटी इज v प्लस u डिवाइडेड बाय 2, इनिशियल वेलॉसिटी प्लस फायनल वेलॉसिटी डिवाइडेड बाय 2 इनटू टाइम. आणि त्यावरून आपण डिराइव्ह केलं होतं s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन मध्ये फक्त आपण फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन कंबाईन केलं होतं. सेकंड इक्वेशन मध्ये टीच्या जागी आपण टाकलं होतं t इज इक्वल टू v मायनस u डिवाइडेड बाय a. आणि त्यावरून आपल्याला थर्ड इक्वेशन मिळालं होतं. अगेन अँड अगेन मी फक्त एकच गोष्ट रिपीट करणार आहे, तुम्हाला हे इक्वेशन्स पाठ करायचे नाहीयेत, कन्सेप्च्युअली फंडामेंटली समजून घ्यायचं आहे, त्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही काही गोष्ट व्हिज्युअलाइज करता त्यावेळी तुमचा राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन दोन्ही इक्वली वर्क करतात आणि तुम्ही त्या गोष्टी कधीच विसरत नाहीत. आणि तुम्हाला या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत. हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर इथून पुढच्या खूप साऱ्या कन्सेप्ट्स, प्रोजेक्टाईल मोशन, मोशन इन डिफरंट डायरेक्शन, हार्मोनिक मोशन्स, खूप सारं मॅथ्स हे तुमच्या फिजिक्समध्ये येणार आहे आणि ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहेत. अशाच सिंपल कॉन्सेप्ट्स, फुल लेंथ व्हिडिओ, डिटेल मायन्यूट ऑफ एव्हरी चॅप्टर अलॉंग विथ एव्हरी प्रॉब्लेम हे आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट अपलोड केलेले आहेत. प्लीज व्हिजिट करा, त्यामधनं खूप सारं शिका, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. ऑल दी बेस्ट.